नमस्कार मित्रांनो, ट्रेड फॉर प्रॉस्पेरिटीमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय. चला आपण पाहूया निफ्टी 50ला आपण काय एक्सपेक्ट केलेलं होतं आणि निफ्टी 50ने कशा प्रकारे मूव्हमेंट केलेली आहे. हे बघा, शुक्रवारी आपण जे अनालिसिस बनवलेलं होतं त्या अनालिसिसमध्ये आपण 22,300ची एक लेवल जी म्हटलं होतं, इथे एक स्ट्रॉंग सप्लाय बनलेला होता आणि याच्या अकॉर्डिंग जर मंडेला आपण पाहिलं, ऑलरेडी मी तुम्हाला याचं प्रिडिक्शन दिलेलं होतं सॅटर्डेच्या दिवशी. मंडेच्या दिवशी जर तुम्ही पाहिलं तर मंडेचा मार्केट गॅपअपमध्ये ओपन झालेलं होतं. गॅपअपमध्ये ओपन होऊन मार्केट वरती येण्याचा अगोदर पहिले 5 मिनिटची कॅन्डल पॉझिटिव्ह लागलेली आणि त्यानंतर मार्केट एक्झॅक्टली या झोनपासून फॉल होताना आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. त्यानंतर पहा, आपण खालच्या बाजूला 21,950 म्हणजे 21,950 आणि वरती 22,300 अशी एक रेंज आपण शुक्रवारी फ्रायडेला डिस्कस केलेली होती. एक्झॅक्टली काय झाले बघा, त्याच दिवशी सेम डेला मार्केट खाली आलेलं आहे. मार्केटमध्ये जसं जसं खाली आलंय, आता बघा 22,000ची लेवल असेल किंवा 21,000चा हा जो काही विकलीचा जो एरिया आपण बोलत होतो, जिथून मार्केटला एक स्ट्रॉंग बाईंग आपण डिस्कस करत होतो किंवा एक स्ट्रॉंग डिमांड झोन आहे आपण असं डिस्कस करत होतो. एक्झॅक्टली मार्केट त्याच्या प्रॉक्सिमल लाईन किंवा त्या झोनच्या नियर बाय आल्यानंतर मार्केटमध्ये आपल्याला खालच्या बाजूने थोडीशी बाईंग दिसायला लागलेली, म्हणजेच प्रॉफिट बुकिंग वरून जे सेलर्स आहेत त्यांची प्रॉफिट बुकिंग, इव्हन त्याच्यामध्ये बायर्सची एंट्री पण दिसायला लागलेली आहे. त्यानंतर जर मंडेला पाहिलं आपण, मंडेने बघा मार्केटने 21,964ची लेवलचे ऑर्डर्स एक्झिक्यूट केलेले आहे. 21,940ची आपल्याकडे लेवल होती. 21,964ची ऑर्डर एक्झिक्यूट करून मार्केट वरच्या बाजूला येऊन शॉर्ट कव्हरिंग दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. आजच्या दिवशी आपण चांगली अशी शॉर्ट कव्हरिंग या ठिकाणी बघितलेली आहे. इव्हन ते 22,300 आपण आज एक्सपेक्ट केलं होतं की 22,300ला मार्केट इथून जरा चांगलं रिजेक्शन घेईल, थोडं या ठिकाणी थांबेल, बट बाईंग प्रेशर चांगला असल्यामुळे या मार्केटने या ठिकाणी बाईंग सडनली केलेली आहे. त्यामुळे इथे एक ट्रेड आपण एक्झिक्यूट केलेला होता आम्ही, बट 1,000-1,200 रुपये प्रॉफिटमध्ये दिसत होता सिंगल लॉटला, बट फायनली त्याला स्टॉप लॉस दिलेला आहे कारण थोडंसं टार्गेट मोठं होतं. इकडेपर्यंत प्रॉफिट चांगला घ्यायचा होता, बट फायनली ठीक आहे, इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाहीये. बट या ठिकाणी थोडासा स्टॉप लॉस दिलाय. सो फायनली मार्केटने काय केलंय, या ठिकाणावर मार्केटने ब्रेकआउट केलंय आणि ब्रेकआउट करून मार्केट वरच्या बाजूला सस्टेन होताना आपल्याला पूर्णपणे दिसते. आता त्यानंतर काही लेवल्स आपण डिस्कस केलेल्या होत्या, त्याच्यामध्ये महत्वाची लेवल आपण जी बोलत होतो दॅट इज 22,700. 22,725चा हा जो एरिया आहे, हा एक इम्पॉर्टंट एरिया आता आपल्याला मार्केटसाठी राहील. कारण बघा काय झालेलं आहे, आपण जर मोठ्या टाइम फ्रेमवरती बघतोय, म्हणजेच डेलीच्या टाइम फ्रेमवरती मी तुम्हाला एकदा दाखवायचा प्रयत्न करतो. डेलीच्या टाइम फ्रेमवरती बघा काय होतंय, जर आपण मार्केटचं जस्ट प्रॉपरली मुवमेंट बघितली तर मार्केट जसं जसं खाली येत आहे, मार्केट त्याच्या अगेन्स्ट एक स्पाइक जनरेट करताय, त्याच्या अगेन्स्ट एक स्पाइक जनरेट करताय. आता ही जी रॅली मार्केटने डाऊन साईडला केलेली आहे, ह्याच्या अगेन्स्ट मार्केटने एक मुवमेंट स्टार्ट करायला सुरुवात केलेली आहे. आता बघा, जेव्हा पण मार्केट अशी मुवमेंट स्टार्ट करतं, त्याच्यामध्ये बघा मार्केट पहिल्यांदा रॅली आल्यानंतर पुन्हा एकदा सेकंड पुलबॅकला येतं. मी प्रत्येक वेळी बोलत आलेलो तुम्हाला, जो पहिला पुलबॅक मार्केट घेत असतं, त्या पहिला पुलबॅक हा आपण काय कन्सिडर करतो की हा खोटा पुलबॅक आहे किंवा हा फेक पुलबॅक आहे, त्यामुळे मार्केट सेकंड पुलबॅकसाठी खाली येतच. ओके, आणि या सिच्युएशनमध्ये म्हणजे याच ठिकाणी आपण जर पाहतोय तर या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय की मार्केटने या ठिकाणी आता जस्ट पहिल्या पुलबॅकला यायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे कुठे ना कुठे आपल्याला मार्केटमध्ये खरं तर 22,300 पासूनच मी रिजेक्शन मागत होतो सेकंड पुलबॅकसाठी, बट मार्केटने तसं दाखवलेलं नाहीये. तर मार्केट एक सेकंड पुलबॅकसाठी रेडी होऊन जाईल, म्हणजे पुन्हा एक दुसरा पुलबॅक मार्केट इथे तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू शकतो. म्हणजे आपण याच्यासाठी वेट करू शकतो. अदरवाईज जर असं झालं नाही ना, मार्केट काय करतं बघा, मार्केट डायरेक्टली अशी व्ही शेप मध्ये वरती येतं आणि व्ही शेप नंतर मार्केट ज्या ठिकाणी एक सप्लाय असेल त्या सप्लायला एक स्विंग प्रोव्हाइड करतं आणि ब्रेकआउट करतं. एक तर मार्केट असं करेल, म्हणजे सेकंड पुलबॅक तुमचा असाही तुम्हाला सेकंड स्विंग व्ही शेप मध्ये पण मिळून गेला, बट कधीही मार्केट अशी मुवमेंट कधी नाही करणार आहे. म्हणजे या ठिकाणी मार्केट अशी मुवमेंट कधी नाही करणार आहे. त्यामुळे सेकंड पुलबॅकसाठी आपल्याला रेडी होऊन जायचं आहे. तर प्रॉफिट बुकिंग आपल्याला या स्पॉट पासून पाहायला मिळते. जर आपण ओव्हरऑल बघा, एक कन्सिडर्ड आपण या ठिकाणी केलं, म्हणजे ही जी काही रॅली होती मार्केटने या स्पॉट पासून रॅली स्टार्ट केली आहे इथेपर्यंत, ओव्हरऑल जर बघतोय आपण तर हिचे पॉईंट्स जर कॅल्क्युलेशन केलेत तर जवळपास बघा, जवळपास आपल्याला आहे ना 1800 पॉईंटचा फॉल निफ्टीमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. जर याच्या अकॉर्डिंग आपण याची जर रिट्रेसमेंट घ्यायला गेलो, म्हणजे फिबोनाची रिट्रेसमेंट टूलच्या अकॉर्डिंग जर आपण याची रिट्रेसमेंट घेतली तर कुठेतरी बघा, जो आपला सप्लाय झोन 22,762ची लेवल आपण जी बोलतो, या ठिकाणी 0.38 म्हणजे 38%ची रिट्रेसमेंट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आता 38%च्या रिट्रेसमेंटवरून मार्केट जर पुन्हा खाली पडलं आणि मार्केटने याचा ब्रेक डाऊन करायचा प्रयत्न केला तर आपण या प्रकारच्या ट्रेंडला ॲग्रेसिव्ह ट्रेंड म्हणतो. ॲग्रेसिव्ह ट्रेंडमध्ये काय होतं, जनरली 28% आणि 38% या दोन लेवलवरून, म्हणजे या फिबोनाचीच्या या दोन रिट्रेसमेंट लेवलवरून मार्केट जेव्हा
पुन्हा एकदा कंटिन्यू ट्रेंडमध्ये निघून जातो त्यावेळी त्याला ॲग्रेसिव्ह ट्रेंड म्हणतो. आणि ज्यावेळी 50%ची रिट्रेसमेंट घेतो, 50 टू आपण 61% असं त्याला कन्सिडर करतो, ही नॉर्मल आणि परफेक्ट अशी एक रिट्रेसमेंट आपण मानली जाते. जर त्याच्या अकॉर्डिंग आपण पाहतोय तर 0.50%ची रिट्रेसमेंट आहे, ती खूप लांब रिट्रेसमेंट आहे. त्यांच्यासाठीची लेवल आपल्याला दिसून येते कुठेतरी 23,000चे नियर बायची लेवल आहे. आता इमिजिएट ही लेवल तर काही येणार नाही, बट आजचा ओव्हरऑल मुवमेंट जर बघितली, आजच्या मुवमेंटच्या अकॉर्डिंग मार्केट आपल्याला 2%च्या आसपास पळताना दिसले. ओके, तर आपण कन्सिडर तर पहिल्यांदा हेच करतो की 0.38%ची जी म्हणजे 38%ची काही रिट्रेसमेंट आहे. या रिट्रेसमेंटची एक लेवल आहे जी आपली इथे मॅच होती. या लेवलला आपण पहिल्यांदा टार्गेट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. एकदा आपण FII ची ऍक्टिव्हिटी आपण पहिल्यांदा नंतर बघूया. पहिल्यांदा आपण ऑप्शन चेन वरती बघूया की ऑप्शन चेन वरती कोणता असा पॉईंट येतोय जो आपल्याला मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग सेलिंग झोन आपल्याला दाखवायचा प्रयत्न करेल करंट एक्सपायरीमध्ये. कारण जर आपण बघितलं तर उद्याच्या दिवशी एक्सपायरी आहे आणि उद्या काय करतील की उद्या जो काही सप्लायचा जो एरिया बनलेला आहे, ज्या ठिकाणी सगळ्यात हायेस्ट वाय बसलेले आहेत, त्या ठिकाणावर मार्केटला त्याच्या खाली क्लोजिंग करण्याचा ऑप्शन सेलर्स प्रयत्न करतील. तर ऑप्शन चेन वरती जर आपण बघितलं तर या ठिकाणी आपण बघतोय तर ऑलमोस्ट खालच्या बाजूला 22,200ची एक लेवल आहे जिथे 1,25,000चा वाय बसलाय आणि त्याच्या खाली 22,100 म्हणजे आपण 22,200ची पहिली लेवल कन्सिडर करून चालतोय की ज्या ठिकाणी आपल्याला डिमांड बसलेला असेल 22,200ला. आणि दुसरी जी लेवल आहे त्याच्या अकॉर्डिंग आपण जर बघितलं 1,56,000चा ओवाय आहे जो की 22,700 म्हणजे एक्झॅक्टली मॅच करतोय आपण जो सप्लाय झोन मार्क केलाय त्या सप्लाय झोनला. दॅट इज 1,1.56 लाख कॉन्ट्रॅक्ट आपले 22,600च्या लेवलला आहेत आणि 22,500 च्या लेवलला सुद्धा हायेस्ट वाय दिसतात. दॅट इज 1,60,000 म्हणजे आपल्याला एक मध्ये लेवल येताना दिसतीये. आपण चार्ट वरती जर पाहतोय तर 22,500ची लेवल इथे 22,500ची लेवल म्हणजे ओव्हरऑल बघा हा जो एरिया आहे म्हणजे हाय रिस्क सप्लाय झोन याला म्हणतो. म्हणजे काय की हा तुमचा ड्रॉप झाला, बेस झाला आणि हा ड्रॉप झाला. जर डीबीडी सप्लाय झोनच्या अकॉर्डिंग आपण या ठिकाणी पाहतोय तर आपली ही आपण या 22,500च्या लेवलला एक प्रॉक्सिमल लाईन जरी कन्सिडर केलं, बघा 2 लाईन असतात, मी तुम्हाला आय बटन मध्ये व्हिडिओ देतोय ज्याच्यामध्ये डिमांड आणि सप्लायची व्हिडिओ असेल. प्रॉक्सिमल लाईन, डिस्टल लाईन काय असतात याच्या या ठिकाणी ते तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल. तर ही जी लाईन आहे एक्झॅक्टली मॅच करते आपल्या प्रॉक्सिमल लाईनला आणि इथे जी आहे जिथे 1,56,000 लाख कॉन्ट्रॅक्ट्स आहेत आणि 1.60 लाख कॉन्ट्रॅक्ट्स प्रॉक्सिमल लाईनला आहे आणि डिजिटल लाईनला आपल्या 1.56 लाख कॉन्ट्रॅक्ट्स आहेत. म्हणजे ओव्हरऑल आपल्याला समजून गेलंय की हा जो एरिया आहे हा एरिया उद्याच्या दिवशी मार्केटला याच्यावरती क्लोजिंग देण्याचा प्रयत्न करणार नाहीये. मग आपण जर कॅल्क्युलेट करतोय उद्याची मोमेंटम तर आजच्या क्लोजिंग पासून कुठे ना कुठे 1%ची मॅक्स टू मॅक्स उद्याची मोमेंटम आपल्याला मार्केटमध्ये दिसू शकते. आता आपण छोट्या टाइम फ्रेम वरती काही लेवल्स पाहूया याच्या. तर या लेवल्स आपल्या कुठेतरी मॅच होत आहेत. आता फक्त खाली काय आहे की हा जो डिमांड झोन असणार आहे म्हणजे 22,236 पासून ते 22,209, 22,200 थोडा खाली घ्या, 22,200, 22,187 ची पण थोडीशी खाली आहे, बट ठीक आहे. चला 22,209 पर्यंत हा एक एरिया आपण मार्क करायचा प्रयत्न करू आणि हा जो ही जी लेवल आहे ही तुमची एरिया ऑफ व्हॅल्यू असेल. चला एरिया ऑफ व्हॅल्यूला आपण काढून टाकूया कारण आज पण त्याच्यावरती थोडीशी मार्केटने ऑर्डर्स पिक करताना दाखवल्या होत्या. म्हणजे एक छोटीशी लेवल आपण त्याच्यासाठी मार्क करून ठेवूया एरिया ऑफ व्हॅल्यूसाठी. हा जो एरिया आहे हा एक एरिया ऑफ व्हॅल्यूचा हे आहे. उद्याच्याला बघा इथे असं नको व्हायला की उद्याच्याला आपण ह्या लेवलला कन्सिडर करतोय, मार्केटने उद्याच्याला समजा गॅप अप केलं, मार्केट याच्या खाली आलं म्हणजे इथून ब्रेकडाऊन दाखवलं तुम्हाला आणि तुम्ही पुट मध्ये बसलात. असं नको व्हायला, मार्केटला इथूनच वरती फेकायची शक्यता पण आहे. त्यामुळे या झोनला थोडीशी प्रायोरिटी द्या, याला महत्व द्या. अदरवाईज याला ब्रेकडाऊन केलं म्हणून इथून पुटला बसून तुम्ही स्वतःचं नुकसान करून घेऊ नका. त्यामुळे 22,200ची ही एक जी लेवल आहे ही एक इम्पॉर्टंट एरिया आहे आणि वरच्या बाजूला 22,500 ते 22,600 हा जो एरिया आहे म्हणजे उद्याची एक्सपायरी कुठेतरी या झोनच्या आतमध्ये आपण एक्सपेक्ट करतोय आणि ऑप्शन सेलर सुद्धा याच्या आतमध्येच एक्सपेक्ट करतायत उद्याची एक्सपायरी. सो उद्यासाठीच्या जे लेवल आहेत त्या म्हणजे 22,500ची वरच्या बाजूला आहे, त्यानंतर 22,760. जनरली 22,760 पर्यंत मार्केट येण्यासाठी खूप स्ट्रगल करेल, इमिजिएट येणार नाही, बट आलं तर वेल अँड गुड आहे. या ठिकाणी जर आलं तर आपल्याला खूप छान असा ट्रेड इथे एक्झिक्यूट करता येईल डाऊन साईडचा. आणि जर मार्केट उद्याच्याला 22,200च्या लेवललाच बसतंय, गॅप अप करून खालच्या बाजूला येत आहे, तर इथून एक खूप सुंदर असा बाईंग साईडचा ट्रेड आपल्याला पाहायला मिळू शकतो. म्हणजे 2 दिवसापूर्वी जे काही मार्केटने बाईंग चालू केलेली आहे त्या बाईंगच्या अकॉर्डिंग मार्केटला या ठिकाणी आपल्याला एक बाईंग मिळू शकते. तर लक्षात ठेवा या ज्या इम्पॉर्टंट लेवल्स आहेत या लेवल्सला तुम्ही उद्याच्याला टार्गेट करायचा प्रयत्न करा. खूप छान ट्रेड आपल्याला इथे एक्झिक्यूट होताना
दिसतील. एकदा आपण ऑप्शन FI आणि DI ची ॲक्टिव्हिटी आजची बघायची राहून गेलेली आपली. ती जर आपण पाहतोय तर एक लक्षात घ्या, FI आणि DIच्या अकॉर्डिंग जर आपण पाहतोय 4,851 करोड हा DIने बाईंग केलेली आहे आणि स्टील आपण जर पाहतोय तर FII आपला माल सेल करत आहे. 3,405 करोडचा माल आज पण FIIने सेल केलेला आहे. तर ओव्हरऑल जर पाहतोय आपण तर FIIच्या अकॉर्डिंग आपल्याला मार्केटला SOR सेल ऑन राईजच्या अकॉर्डिंग चालायचं आहे आणि सेल ऑन राईजचे आपण लेवल्स फाइंड आउट केलेले आहेत. त्याच्याप्रमाणेच मार्केटला आपण उद्या टार्गेट करायचा प्रयत्न करूया. आता बघा माझी ॲक्च्युली एक मंथली पोझिशन होती आणि एक वीकली पोझिशन होती ॲज अ हेज पोझिशनच्या अकॉर्डिंग. त्याच्यामध्ये मी तुम्हाला याच्या डिटेल्स तर देईलच मी तुम्हाला की याला कसं एक्झिक्यूट करतोय मी आणि याच्यामध्ये काय ॲडजस्टमेंट केले जात आहेत. आता ही जी पोझिशन एक्झिक्यूट केलेली आहे याला म्हणतो आपण कॅलेंडर स्प्रेड म्हणतो. ही मी पोझिशन फ्रायडेला उभी केली होती. फ्रायडे नंतर मंडे गेलेला आहे, ट्यूजडे फ्रायडे सॅटर्डे संडे आपण सुट्ट्यांचा पकडतो, ट्यूजडे गेलेला आहे आणि आजचा वेनसडे सुद्धा संपलेला आहे आणि ॲट द एंड जी पोझिशन क्लोज झालेली आहे आजची जवळपास 4,000 रुपये प्रॉफिटमध्ये आहे. आणि उद्याचं टार्गेट असेल माझं की जर मार्केट 22,500च्या नियर बाय क्लोजिंग करत आहे त्याच्यामध्ये मी मॅक्सिमम प्रॉफिट घेईल. एक 10,000 ते 11,000च्या नियर बायचं तरी याच्यामध्ये प्रॉफिट राहू शकतो. याच्यामध्ये मी जर मार्जिन बघितलं तर मार्जिन मी जवळपास याच्यामध्ये 1-2.5 लाख रुपये वापरलेला आहे आणि याच्या अगेन्स्ट मी 7%चा प्रॉफिट याच्यामध्ये कन्सिडर करतोय. बघा आता याच्यामध्ये जे मॅक्सिमम लॉस वगैरे दिसतात ना, हे मॅक्सिमम लॉस खूप लांब आहे त्याच्यापासून, जवळजवळ 3-1% लांब आहेत. त्यामुळे याचे काही मॅक्सिमम लॉस याच्यामध्ये होणार नाही. आणि जर उद्याच्याला पोझिशन माझी या पॉईंटच्या वरती जायला लागली म्हणजे जे की ऑप्शन चेनवरती आपल्याला दिसत नाहीये, बट जर उद्याच्याला मार्केट 22,780च्या वरती ट्रेड करायला लागलं तर मी ही पोझिशन C2C क्लोज करण्याचा प्रयत्न करेल. आता याचे डिटेल्स मी व्हिडिओ तर बनवतोय तुमच्यासाठी की या स्ट्रॅटेजीज कशा यूज केल्या जातात, कॅलेंडर स्प्रेड काय असतं, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आयर्न काउंटर काय असतं, त्याचे ॲडजस्टमेंट काय असतात, या सगळ्या गोष्टी मी स्टेप बाय स्टेप तुमच्यासाठी अपलोड करून देईल आणि तुम्हाला याच्याबद्दल हेज पोझिशन कसे घेऊन जायच्यात, एक पर्टिक्युलर अमाऊंटला एक पर्सेंटेजमध्ये कसा तुमचा ROI बनवायचा, मंथली ROI तुमचा एक मंथली पर्सेंटेजमध्ये जरी तुम्ही बघितलं, मंथली जरी तुमचे 10% जरी प्रॉफिट तुम्ही अक्युमुलेट करू शकलात ऑप्शन सेलिंगमध्ये मोठ्या म्हणजे टोटली जर तुमचा लेट्स से 5 लाख रुपये तुमचा फंड आहे त्यातला तुम्ही 2-1 लाख रुपये यूज करताय तर 5 लाखावरती 10% म्हणजे 6% to 10%च्या रेंजमध्ये जरी तुम्हाला बनवता आला तरी वेल अँड गुड आहे. तर मी याची ज्या स्ट्रॅटेजीज आहेत तुम्हाला मी त्याच्या व्हिडिओज डिटेलमध्ये बनवून टाकण्याचा प्रयत्न करेल. एक ईच अँड एव्हरी व्हिडिओवरती डिटेलमध्ये बोलून तुम्हाला म्हणजे डिस्कशन करून तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेल त्याच्यामध्ये. ठीक आहे, चला धन्यवाद मित्रांनो. जर व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मॅक्सिमम मित्रांपर्यंत आपल्या चॅनलला शेअर करायचा विसरू नका. धन्यवाद.